दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि सामाजिक संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि याच पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून निषेध नोंदवला। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन बंदमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले। बहुजन आघाडी यांच्या वतीने हे बंद पुकारण्यात आले आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहे वंचितचे। काय म्हणून तुम्ही हा बंद पाळला आहे? दिल्ली येथील जे नीट परीक्षेच्या विरोधात जे आमचे विद्यार्थी जे होते, ज्यांनी बंद पुकारला आणि त्या विद्यार्थ्यावर जे बिचारे विद्यार्थी पुस्तक वाचत आहे, अभ्यास करत आहे, अशा विद्यार्थ्यांना या मोदी सरकारने त्यांना आदेश देऊन त्या पोलिसांना विद्यार्थ्यांना मारायला लावलं। आमच्या आई बहिणींना, आमच्या भावांना जे मारायला लावलं, त्याच्या निषेधार्थात वंचित बहुजन आघाडी आणि सर्व समविचारी पक्ष, सर्व संघटना आणि सर्व विद्यार्थी मिळून यवतमाळ जिल्हा बंदची आम्ही हाक दिलेली आहे। या जे मोदी जे वागत आहे त्याचं पाणी आज ते गडव्याच्या वर गेलेला आहे, तो माजलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करत आहोत। विद्यार्थ्यांना जर तुम्ही हात लावलेला आहे, आज फक्त विद्यार्थ्यांना नाही तर तुम्ही भारताच्या भविष्याला हात लावला आहे। तुमच्यावर जर धमक असेल तर या पोलीस प्रशासनाला तुम्ही बाजूला सारा, त्या संसद खुली करा। विद्यार्थी भारतीय 51% इथे युवक आहे। तुमच्यात जर दम असेल, तुमच्या मनगडात जर दम असेल आणि खरंच तुम्ही जर मर्द असाल तर विद्यार्थ्यासमोर आमने-सामने चर्चा करण्यासाठी तुम्ही एकदा तरी येऊन दाखवा। मग हे विद्यार्थी आणि हे युवक आणि या भारतातील संविधान मानणारे जे लोक आहे ते तुमची अवकात काय आहे ते दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। आज आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे या मोदी सरकारचा आणि या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। बंदमध्ये विद्यार्थी, यवतमाळकर यासह इतर ज्या संघटना आहे, सामाजिक संघटना यांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि या सरकारचा निषेध व्यक्त केला आहे। दीपक शास्त्री, पुढारी न्यूज, यवतमाळ।